नमस्कार, JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण रुचकर व चविष्ट अशी खानदेशी मसाला खिचडी करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। 1 वाटी बासमती तांदूळ, अर्धी वाटी तूर डाळ, 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहे, 1 छोटा बटाटा साल काढून चिरून घेतला आहे, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 2 लाल मिरच्यांचे तुकडे घेतले आहेत, सुके खोबरे केस घेतले आहे, थोडे आले, 2 घेतलेली कोथिंबीर, थोडे कच्चे शेंगदाणे, 1 छोटा चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा धने जिरे पावडर, फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग व तेल। प्रथम आपण आता खिचडीसाठी लागणारा कच्चा मसाला वाटून घेऊ। मिक्सरच्या भांड्यात मी चिरून घेतलेले आले टाकते आहे, लसणाच्या 4-5 पाकळ्या, किसून घेतलेले सुके खोबरे, थोडा चिरलेला कांदा, धुवून घेतलेली कोथिंबीर। आता हे सर्व थोडं पाणी टाकून आपण वाटून घेऊ। कच्चा मसाला मिक्सरच्या भांड्यात छान वाटून झाला आहे। आता आपण खिचडीसाठी लागणारे डाळ व तांदूळ धुवून घेऊ। तांदूळ टाकते आहे, मी बासमती तांदूळ घेतला आहे। छान मोकळी होते खिचडी, खानदेशी खिचडी बहुतेक मोकळीच असते छान, आणि तुरीच्या डाळीचीच करावी म्हणजे छान चवदार लागते। मुगाच्या डाळीने थोडी मऊ होते। तुरीची डाळ टाकते, आपण कुठलाही तांदूळ घेऊ शकतो, भात मोकळा असतो तो तांदूळ घ्यायचा। त्यात मी आता पाणी टाकून 3 वेळा धुवून घेते। डाळ व तांदूळ 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून झाले आहे। आता आपण फोडणीची तयारी करू। खिचडी आपण कुकरमध्ये करणार आहोत, त्यासाठी मी कुकर गॅसवर तापत ठेवला आहे। त्यात आता तेल टाकते फोडणीसाठी, 1 छोटा चमचा भरून तेल टाकते। तापलेल्या तेलात जिरे मोहरी टाकते, थोडा हिंग, लसणाच्या अख्ख्याच पाकळ्या टाकते मी, लाल मिरचीचे तुकडे, शेंगदाणे टाकते, चिरलेला कांदा, कांदा छान परतून घेऊ आपण तेलात। तेलात मी बटाटा टाकते, बटाटा पण छान परतून घेऊ आपण। कांदा व बटाटा तेलात छान परतून झाला आहे। आता आपण हा वाटलेला मसाला टाकून घेतो आहोत। आपल्याकडे भाजीसाठी जो वाटलेला मसाला असतो तोही वापरला तरी चालतो, नसला तर मासा वेळेवर करून घ्यायचा। या मसाल्यामुळे छान होते खिचडी। मसाला आपण छान परतून घेऊ तेलात। मसाला छान परतून झाला आहे। मी आता त्यात लाल तिखट टाकते, 1 चमचाभर लाल तिखट घेतलं मी, काळा मसाला 1 चमचा, धने जिरे पावडर। तर हे मसाले आपण छान परतून टाकते। आता परतवलेल्या मसाल्यात आपण आता धुतलेले डाळ तांदूळ टाकून घेऊ।
डाळ व तांदूळ पण छान परतून घेऊ आपण. डाळ व तांदूळ मसाल्यात छान परतून झाले आहे. मी ह्या गॅसवर 3 वाट्या पाणी गरम करायला ठेवले आहे. ते आपण आता खिचडीत टाकून घेऊ. खिचडीला नेहमी गरम पाणीच वापरायचे, छान चवदार होते मग खिचडी. गरम केलेले 3 वाट्या पाणी टाकून घेते आहे. चांगले हलवून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकते. थोडी कोथिंबीर. हे सर्व आपण छान हलवून घेऊ. आता थोडी उकळी आली ना की आपण झाकण लावून घेऊ. खिचडीला छान उकळी आली आहे. मी आता कुकरचं झाकण लावून घेतलं आहे. कुकरला शिट्टी लागते. आता आपण 3 शिट्ट्या करून खिचडी बनवून घेऊ. कुकरच्या 3 शिट्ट्या करून झाल्या आहे. कुकर आता गारही झाला आहे. आपण आता कुकर उघडून बघू. छान मस्त वास येतोय मसाला खिचडीचा. अगदीच छान झाली बघा. छान झाली खिचडी. आपण आता ताटात काढून घेऊ. गरमागरम खिचडी आपण ताटात मांडून घेऊ. छान अशी गरमागरम चविष्ट खिचडी तयार झाली आहे. खिचडी सोबत मस्त कढी किंवा पन्हे प्यायला असले तर खूपच छान. सोबत भाजलेला पापड, कांदा, लोणचे तर हवेच. तर मग आपण पण अशा पद्धतीने खिचडी नक्की करून बघा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.